प्रिय विद्यार्थी व पालक, मी प्रोफेसर विक्रम पोद्दार, व्हाईस प्रिन्सिपल, वासंतदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोडोली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेसमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट विषयी. महाराष्ट्र राज्य शासन निर्णयानुसार 2024 पासून मराठा कास्ट ही आता ओपन कॅटेगरी किंवा EWS यामध्ये समाविष्ट न होता सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजेच SCBC मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना ह्या कास्टचे बेनिफिट्स जर त्यांच्या ऍडमिशन मध्ये घ्यायचे असल्यास त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. यातील पहिले डॉक्युमेंट म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, दुसरे डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि तिसरे डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. यापैकी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असायला हवे. बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच बी फार्मसी, डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजेच फार्म डी या दोन्हीपैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असल्यास विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या तिन्ही डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. पण जर विद्यार्थ्याला डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी फार्मसी या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असल्यास त्याच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असाव्यास हवे. SCBC कॅटेगरीचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट सोडून आणि इतर जे डॉक्युमेंट्स आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये लागतात ते एकदा बघूयात. CET किंवा नीट मार्कशीट. CET किंवा नीट मार्कशीट हे फक्त बी फार्म किंवा फार्म डी साठी ऍडमिशन घ्यायचे असल्यास ते गरजेचे आहे. डिप्लोमा इन फार्मसीसाठी CET किंवा नीट अशा कुठल्याही एक्झामची आवश्यकता नाही. हे सोडून 12वी मार्कशीट, 10वी मार्कशीट, 10वी पासिंग सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, नॅशनलाइज्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. फार्मसी कोर्सच्या ऍडमिशन संदर्भात कोणत्याही प्रकारची शंका असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. थँक्यू.